जय सद्गुरू. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सुकटीची भाजी बघणार आहे कशी करतात ते. मी पहिल्यांदा काय केलं, सुकट कांदा टाकते. हा, कांदा का मी पहिल्यांदा ती सुकट भाजून घेतली का. हा, भाजून कांदा आणि कढीपत्ता भाजतायत. टमाटर टाकते. हो, त्यांनी कांदा भाजून घेतलेला. आता काय टाकताय? टमाटर टाकते. तेलामध्ये तर टोमॅटो पण छान परततायत. तुम्ही भाजीला कोथिंबीर खूप घेतली आहे. ह्याला खूप टाकायचे, कारण का तर ह्याची भाजी छान होती. कोथिंबीरमुळे का भाजी छान होते का? जास्त टाकायची. तुम्ही ती सुकट भाजून घेतली का? हा, भाजून धुवून घेतली आहे ना? हा, आता ह्यात टाकायची. हा, टाका. आता आहे ना थोडंसं मीठ आणि हळद. ते डाळीचं पीठ नंतर टाकणार का? नाही, आता टाकणार. म्हणजे तेलात परतून घेणार डाळीचं पीठ पण. आता ना हा मसाला टाकते. कसला मसाला आहे तो? तुमचा घरी केलेला आहे हा, का? घरी केलेला मसाला तर टाकता येते. आता आहे ना कोथिंबीर टाकते. जास्त कोथिंबीर टाकते कारण चव चांगली लागते म्हणून. हो का? त्यांनी सगळं ते परतून घेतलं आणि त्याच्यावर त्यांनी आता पाणी टाकतायत. म्हणजे पातळ करायची. हा. पण आहे ना फक्त थोडंसं पाणी टाकून त्यांनी परत परतून घेतलं. आता हे चांगले परतले ना की आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा करण्यात येते. बघा आता थोडासा रस्सा वाढवायचा म्हणलं तरी त्यानुसार तुम्ही परतल्यावर हा. रस्सा करणार. हा, कारण सुकं पण चांगलं लागतं, पण आता सुकं आवडत नाही. हा, पातळ भाजी आवडते. पातळ आवडतं. मग एक मटणच्या भाजी छान लागते भाजी ताजी. ठीक आहे. हा, हे बघा आता.
आता ते मऊ शिजवणार ना त्यात? हा. तर किती वेळ ठेवणार? एक 5-7 मिनिटं शिजेल? 5-7 मिनिटं? 7 मिनिट. कारण चांगलं परतले ना, मग त्यामुळे चांगलं लगेच शिजेल. कांदा निमारत तर अगोदरच शिजलेला असतो. हो, कांदा टोमॅटो सगळं शिजलेलंच असतं. फक्त उकळी आले की थोडंसं सुलं गॅसवर ठेवलं की लगेच शिजते ते. 10 मिनिटं लय झालं. आता ही कांदा आहे ना, तुम्ही कांद्यावर बघता का शिजली का नाही ते? कांदा ठीक आहे, कांद्याचा गाळ झाला म्हणजे भाजी शिजली. हा, झाली भाजी. म्हणजे पातळ काट केली तर पातळ आवडते. बरोबर ना, प्रत्येकाच्या घरात वेगवेगळे. सुकी बी छान होती, पण आपली पातळ लागते आम्हाला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.